नमस्कार. आजचा विषय आहे हायपरविटामिनोसिस. मुख्यतः लक्षात असून द्या, दोन प्रकारचे विटामिन आहेत. एक फॅट सॉल्युबल विटामिन आणि एक वॉटर सॉल्युबल विटामिन. जे विटामिन्स पाण्यामध्ये विरघळू शकत नाही अशा विटामिन्सना फॅट सॉल्युबल म्हणतात, आणि जे विटामिन्स पाण्यामध्ये विरघळतात आणि आपल्या शरीरामध्ये राहत नाहीत आणि ते बाहेर पडून जातात अशा विटामिन्सना वॉटर सॉल्युबल विटामिन्स म्हणतात. मुख्यतः आपण विटामिन्स वगैरे डॉक्टर आपल्याला कधी सुरू करतात? आपण एखाद्या आजारातून उठलेलो असतो, आपल्याला थकवा आलेला असतो, अशक्तपणा आलेला असतो, आपलं रुटीन चालू हवं, सुरळीत चालू हवं, याच्यासाठी आपल्याला विटामिन्सची औषधं प्रिस्क्राईब केली जातात. आणि त्याचा एक कालावधी असतो, 15 दिवस म्हणा, 1 महिना, कधी कधी 3-3 महिने सुद्धा घ्यावे लागतात. पण त्याच्यानंतर डॉक्टर सरळ सांगतात की ही औषधं बंद झाली पाहिजे. आता काय होतं, काही लोक काय करतात माहितीये का, ते प्रिस्क्रिप्शन जपून ठेवतात आणि वेळोवेळी ते औषधांचा वापर सुरू करतात. मग त्याला काही कालावधी वगैरे नसतो, कधी 2 महिने घेत सुटतात, 3 महिने घेत सुटतात आणि परत असं म्हणतातही काय विटॅमिन्सच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेतल्या जास्त तर काय फरक पडला, ताकदच वाढेल ना. नाही, असं नसतं. प्रत्येक औषधाची एक मर्यादा असते. मग ते विटॅमिन्स की नाही असं ना, कुठलीही गोष्ट तुम्ही प्रमाणाच्या बाहेर घेतलीत, अगदी अन्न घेतलं, विटॅमिन्स घेतलेत, तर त्याची एक टॉक्सिसिटी निर्माण होण्याची शक्यता असते. टॉक्सिसिटी म्हणजे लगेच काय विषबाधा वगैरे होते असं तर नाहीये, पण त्याचे दुष्परिणाम दिसत लागतात. आपण मूळतः ही औषधं का घेतो? थकवा, अशक्तपणा हे दूर होण्यासाठी. पण आता मला सांगा, जर तुम्ही जास्त औषधं घेत सुटलात ना विटॅमिन्सची, तर हेच सिम्पटम्स परत दिसायला लागतात, हेच दुष्परिणाम दिसायला लागतात तुम्हाला. परत थकवा येण्याची शक्यता आहे, परत अशक्तपणा होण्याची शक्यता आहे, केस गळण्याचे पण सुद्धा त्रास काही लोकांना आलेले आहेत, लिव्हरचे त्रास झालेले आहेत. आणि असे जर सिम्पटम्स परत दिसायला लागले तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, मग तुम्ही काय कराल? मग कुठली औषधं घेणार? मग अशा वेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि मग त्यांना भेटल्यानंतर डॉक्टर पहिले हात जोडून म्हणतात, ही सगळी औषधं बंद करा. हे जरी विटॅमिन्स असले तरी ह्याचा कालावधी असतो, त्याच्यानंतर ही औषधं घ्यायची नसतात. तरी लोक ते घेत बसतात. हे चुकीचं आहे. बऱ्याचशा वेळी तुम्हाला दिसतं माहिती आहे, B12 आणि D3 बऱ्याचशा लोकांमध्ये आजकाल कमी आढळून आलेले आहे. पण ते लगेच सुरू करू नका औषधं. डॉक्टरला एकदा भेटा आणि खरंच जर गरज असेल तर डॉक्टर त्याची चाचणी करतील किंवा त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे औषधं सुरू करा. लक्षात असून द्या, आपण औषधं घेतो, आजारी पडतो म्हणून आपल्याला औषधं घ्यावी लागतात. कळलं का? त्यामुळे औषधं आपण घेतो किंवा मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या, औषधं जी काही घेतो ना, ते बरं होण्यासाठी घेतो, आजारी पडण्यासाठी नाही घेत. त्यामुळे उगाचच मल्टीविटॅमिन्सचा वापर करू नका. गरज पडली डॉक्टरला भेटा आणि मगच औषधं सुरू करा. भेटत राहू. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद.